नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी सराव प्रश्न संचांची एक सिरीज चालू केलेली आहे आणि ही जी सिरीज आहे तुमच्या परीक्षेच्या दिनांकापर्यंत म्हणजे परीक्षा होईल त्या दिवशीच्या आधीपर्यंत आम्ही कंटिन्यू करणार आहोत। तर याच्यात काय तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा तुमच्याकडनं सराव व्हावा आणि याच्यामध्ये एक मूळ उद्देश असेल की तुमचे बेसिक कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर व्हायचे। प्रश्न विविध प्रकारचे असतील किंवा असं आहे की काही व्हिडिओज मध्ये आम्ही असं घेतलं की एक कॉन्सेप्ट आहे तर त्याच कॉन्सेप्टवर आम्ही 10 ते 12 प्रश्न घेतलेले आहे, म्हणजे ती पूर्णपणे क्लिअरच झालं पाहिजे तुम्हाला की त्याच्यात काय बाबा हे। आणि जर तुम्हाला नसेल ती कॉन्सेप्चुअल क्लिअरिटी तर त्यावेळेला तुम्ही काय करायचे, त्या पाठ्याचा किंवा तो जो धडा असेल त्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे। त्यात जे तुम्हाला जमत नाहीये ते परत परत प्रॅक्टिस करायचं आणि अशाने काय होईल, तुम्हाला प्रश्न सोडवण्यामध्ये जो कॉन्फिडन्स असेल की हा बाबा आपल्याकडनं हे होऊ शकतं, हे प्रश्न आपण सोडवू शकतो किंवा ज्या सिली मिस्टेक्स तुमच्या होत असतील तर अशा सिली मिस्टेक तुमच्या टाळायला पाहिजे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव हा आपला एक मेन टार्गेट आहे या सिरीजचं। तर मग आजच्या सरावाला आपण सुरुवात करूया आपल्या। तर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर आता आपल्याला माहिती आहे 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 90, पुन्हा 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99। आता याला जर मोजले तुम्ही किती वेळा येतो मोजा बरं। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 9 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 20 वेळा। त्याचं उत्तर काही परीक्षेमध्ये काढत नाही बसायचं, एवढ्या संख्या लिहित बसायच्या नाहीये, सिंपल एक करायचं, हे पाठच करून जायचं। 1 ते 100 मध्ये 9 हा अंक 20 वेळा येतो। पुढचा प्रश्न घेऊया, 3 अंकी एकूण संख्या किती? 3 अंकी एकूण संख्या आहेत। आता 3 अंकी एकूण संख्या त्यांनी आपल्याला जर विचारलेल्या आहेत, समजा 3 अंकी संख्या किती आहे? आता 3 अंकी संख्या कुठून होतात? 100 पासून चालू होता तर ते 999 पर्यंत येतात। तर 999 मध्ये म्हणजे एवढ्या ज्या संख्या आहेत तर त्या आहेत 900 इतक्या या 3 अंकी संख्या असतील आपल्याकडे। पुढचा प्रश्न घेऊया, 4 अंकी एकूण संख्या किती? तर 3 अंकी एकूण संख्या आल्या 900 आणि 4 अंकी एकूण संख्या त्याच्यावर एक शून्य यायचं म्हणजे 9000 एवढ्या आहेत 4 अंकी एकूण संख्या। पुढचा प्रश्न घेऊया, पुढचा प्रश्न आहे 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक सांगा। म्हणजे यांच्यातला जो फरक असतो तो एकच येतो। म्हणजे जर विचारलं त्यांनी 6 अंकी कमाल संख्या आणि 6 अंकी किमान संख्या म्हणजे 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या आणि 6 अंकी सगळ्यात छोटी संख्या याचा जर फरक काढायचा असेल तर तो एकच असतो। किंवा कोणतीही जी संख्या असेल कमाल आणि किमान याच्यामध्ये जर फरक काढायचा आहे तर तो नेहमी एक असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे। पुढचा आहे 8, 0, 9 आणि 1, 2 हे असं आहे। तर या अंकांचा वापर करून किमान 6 अंकी संख्या तयार करा। किमान 6 अंकी म्हटलं तर सगळ्यात छोटी 6 अंकी संख्या। पर्यायामध्ये बघूया, पहिली संख्या किती अंकाची? 5 अंकांची आहे। दुसरी संख्या आहे ती 6 अंकांची आहे, तिसरी 6 अंकांची आहे, चौथी 6 अंकांची। पहिलं तर उत्तर आपलं चूक असेल, ते बरोबर येणार नाही। आता दुसऱ्या संख्येकडे जायचंय, इथे काय येईल? 9,01,28 असं हे आहे संख्या आहे ती। तर जर आणि इकडे आहे 1,02,89। आपल्याला सांगितलेलं आहे की किमान 6 अंकी, किमान म्हणजे छोटी 6 अंकी। 9,00,000 ही कमाल 6 अंकी संख्या झाली आणि ही जी आहे 1,00,000 ही जी संख्या आहे ती किमान 6 अंकी संख्या झाली। आणि खाली पर्याय क्रमांक 4 मध्ये जे आपल्याला उत्तर दिलेलं आहे ते 0,1,2,0,91 असं एक दिलेलं आहे आपल्याला उत्तर।
तर तिथे काय, हा जो शून्य लागलेला आहे या संख्येच्या आधी त्याचं महत्वच नाहीये, म्हणून ती 6 अंकी नाही तर ही 5 अंकी संख्या ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर मग आपल्याकडे असेल किमान 6 अंकी संख्या विचारलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 48,392 कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे. स्थानिक मूल्य सगळ्यात जास्त कोणत्या अंकाचे आहे, तर स्थानिक म्हणजे याच्यात काय, हा एकक, दशक, शतक, हजार, सहस्त्र असं आहे. तर मग जे सगळ्यात मोठे काय, स्थानिक मूल्य 4चं इथे जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. 7 अंकी लहानात लहान आणि 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील फरक. आता आपण मागेच बघितलं 5 अंकी किमान संख्या आणि 5 अंकी कमाल संख्या यांच्यातला फरक 1 आहे. तर मग 7 अंकी लहान संख्या आणि 7 अंकी मोठी संख्या यातलाही फरक काय असेल, 1. आणि हे काय पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 43,876 या संख्येतील सहस्रस्थानी कोणता अंक आहे. तर सहस्रस्थानी अंक आहे 4, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपले उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती. आता आपल्याला माहिती आहे समसंख्यांची किंवा विषम संख्यांची आपल्याला सरासरी काढायची असते, तर जितक्याही संख्यांची म्हणजे 10 संख्यांची सरासरी काढायला सांगितली तर त्यात एक अधिक करायचे, एक ऍड करायचा, म्हणजे किती होतील 11. मग पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी आहे आपल्याकडे 11. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे 11, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. 4873 या अंकापासून लहानात लहान विषम संख्या तयार करा. आता आपल्याला माहिती विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या असेल. आता ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे जे अंक येणार आहेत ती संख्या असेल आपल्याकडे विषम संख्या. पहिला पर्याय घ्या 4. 4 ही काय आहे समसंख्या, 8 समसंख्या आहे, 7 ही विषम संख्या आहे आणि 3 ही विषम संख्या आहे. यांनी सांगितलेलं आहे लहानात लहान विषम संख्या सांगितलेली आहे. आता 3,487 आणि 4,873. 4,873 हे 3,487 पेक्षा मोठे आहे, त्याच्यामुळे 3,487 ही संख्या काय आहे लहानात लहान विषम संख्या तयार केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. ए ही समसंख्या आहे तर पुढील समसंख्या कोणती. आता जर ए ही समसंख्या असेल तर एक संख्या सोडून पुढची समसंख्या म्हणजे ए ही जर ए ला समजा आपण 2 घेतलं तर 2च्या पुढची समसंख्या असेल 4. मग 2 मिळते जर आपण 2 मिळवत असू तर उत्तर येईल आपल्याकडे 4, म्हणजे ए मध्ये जर आपण 2 मिळवले तर ती पुढची समसंख्या आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील पैकी संयुक्त संख्या कोणती. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे संयुक्त संख्या सांगितलेली आहे. संयुक्त संख्या म्हणजे कशी आहे, ज्या संख्येला भाग, ज्या संख्येचे अवयव 1 व ती संख्या सोडून इतर अवयव पडतात अशी संख्या जी असते ती संयुक्त संख्या आहे. आता 29 आहे, 29 चे अवयव पडतील का, 1 आणि 29 सोडून दुसरे अवयव पडत नाही. 169 आहे, 169 चे जर आपण अवयव पाडले तर याचे पडतील 1 गुणिले, जर याला 13 ने भाग दिला आपण तर 13 गुणिले 13 म्हणजे 1 सोडून त्याचे अजून 2 अन्य अवयव पडतायत, त्याच्यामुळे ही जी आहे 13 169 ही आपल्याकडे संयुक्त संख्या आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न आहे दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असल्यास त्यांची बेरीज करावी व उत्तराला कोणते चिन्ह द्यावे. आता दोन संख्येचे चिन्ह जर सारखे आहे आणि त्या संख्यांची जर आपण बेरीज करतोय तर उत्तराला आपण नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. आता दोन संख्येचे चिन्ह भिन्न असल्यास कोणती क्रिया करायची. दोन संख्यांचे जर चिन्ह भिन्न आहे म्हणजे काय, समजा एक संख्या आहे अधिक आणि एक संख्या आहे वजा, इथे समजा 4 वजा 2 हे जर असं असेल तर आपल्याला इथे नेहमी काय करावं लागेल वजाबाकी, म्हणजे दोन संख्येचे चिन्ह जर भिन्न असेल तर अशा वेळेला आपल्याला वजाबाकी करायची असेल. पुढचा आहे वजा गुणिले वजा, उत्तराचं चिन्ह काय असेल तर उत्तराचं चिन्ह ही असेल इथे अधिक.
अशाच पद्धतीने आपण 15ही प्रश्न, म्हणजे हे काय प्रश्न तर नव्हते, याला प्रश्न नाही म्हणता येणार, पण ह्या बेसिक कॉन्सेप्ट होत्या ज्या की तुम्हाला उत्तरं सोडवताना किंवा कॅल्क्युलेशन करताना यांचं खूप जास्त महत्त्व असेल. जर तुम्हाला माहीतच नसेल की कोणती क्रिया करताना काय करायचंय, ऋण धन संख्या असतील किंवा धन संख्या असतील तर त्याचं उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला बरोबर उत्तर येत असून सुद्धा तुमचं तिथे चुकून जाईल. त्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट ही तर क्लिअरिटी आहे. त्यात काय जास्तीत जास्त तुम्हाला रिमाइंडर म्हणजे जास्तीत जास्त लक्षात ठेवायचंय तुम्हाला ह्याच्यामध्ये. ओके, या प्रश्नांमध्ये याची प्रॅक्टिस तर एवढी होत नाही, पण मग हे तितकंच महत्त्व देतं, कारण असा एखादा प्रश्न तरी येईलच ना पेपरमध्ये. तर ठीक आहे, मग आता ही जी सिरीज आहे आपली ती आपण कंटिन्यू करतोय ना, तर कंटिन्यू करतोय. आणि तुम्हाला जर याचे रेग्युलर अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सची हेल्प व्हावी म्हणून त्यांच्यापर्यंत शेअर करा. थँक्यू.